काळाचे 3 प्रकार आहेत. किती किती 3. कोणते कोणते? सकाळ दुपार हे बरोबर आहे. सकाळ दुपार संध्याकाळ. जाऊ द्या. हे दिसा इतकाली पण लय हुशार बघ काय. आता हे संस्थेतले आहेत म्हणून हुशार आहेत. एका गावात एका पोराला विचारलं मी, त्या मास्तरानं विचारलं, उठ म्हणे का आज दिवसभर झालं मी उपवास आहे, ह्याला कोणता काळ म्हणायचा? ते पोरगले हुशार होतं गजानन महाराज. ते म्हणला गुरुजी कोणताच काळ नाही म्हणला, प्युअर दुष्काळ आहे प्युअर. इतकं खाला असून उपवास म्हणला दुष्काळच आहे म्हणला. काळाचे 3 प्रकार आहेत. भूतकाळ, भविष्यकाळ, बोला की वर्तमान काळ. आता कोणता चाललाय? कोण मला संध्याकाळ? आता वर्तमान आहे. आता कोटे धावे मन तुझ्या चरण देखील या, आता बुगडी डोळे, आता जागा रे भैनो जागा, काय सांगू आता संतांचे उपकार, आता तरी पुढे हाची उपदेश. आता निशिल दिले पावलो ईसा, जरा जोऱ्यात टाळी वाजवा, जोऱ्यात जोऱ्यात जोऱ्यात. हे जस काय चिकनगुन्हा झाला असा. उडाला उडाला. माझ्याकडे लक्ष द्या. आता निशिल्तीने पावलो इसाव, खुलटलिया धावा तृष्णेची टाळी वाजवा टाळी. आता आतापर्यंत भीती वाटत होती. आमचं त्याचं नाव काय? शुभम दादा माझ्याकडे बघा. महा जीव चालाय ना. हे ढिले झालं उगा लय झाले. हे घाम आलाय हो का. आणि जिथं घाम तिथं दाम उगं केला इशारा. फुकरचं खाली शुगर होती बघा. उडाला भीती नाही असा मनुष्य नाही शंकर महाराज. कुणाला कशाची कुणाला कशाची. भोगे रोग भयम कुलेचित भयम. जिथं भोग आहे तिथं रोगाची भीती आहे. माझ्याकडे लक्ष द्या. कुलवान माणसाला चूत होण्याची भीती आहे. शरीराला काळाची भीती आहे. कुणाला कशाची कुणाला कशाची. एकाचं आडनाव वाघ होतं. काय होतं शुभम दादा? काय होतं? वाघ. ते गावात निघालं भगवान महाराज एकदम ताईट. ह्याला ढाका हाताला बुक्यान, ह्याला ढाका हाताला बुक्यान. गावातले म्हणले गावात काही इतकं ताईट तर तुस म्हणला तुला माहित नाही. पट्ट्याचा आडनाव वाघ आहे. काय वाघ. ते सासरवाडला गेले की असं वाकून रामराम करायचं. एक जण म्हणला गावात तितकं ताईट सासरवाडला का वागतोस? म्हणला तुला माहित नाही माझं आडनाव वाघ आहे. सासरवाडच्या लोकांचं आडनाव वाघ मारे आहे म्हणला. झोपले काय टाळी वाजवा कळाला असलं तर. आता वाघाला भीती कुणाची? हा वाघ मारायची. कुणाला कशाची कुणाला कशाची. संत महात्म्याला भीती नाही. जगा काळ खाय अभि माता दिला पाय, काळ गुलाम सलाम खरी, तुकया घरी राबतो, काळ लोळतो चरणी, तुकया घरी वाहे पाणी. तुकाराम तुकाराम नाम
वा वा, जोरात जोरात टाळी वाजव. हे कसं आहे उद्धव बाबा, भाजी चांगली झाली तर खाऊ वाटते, नाही तर काही बायाची भाजी लई नमुना. अरे डबेचे डबे मसाला चव नाही कशाला. मी इथल्या सोडून मडपाटले धरून सांगालो कळाला की. एका बाईनं भाजी केली शुभम दादा, तेल मीठ मिरचू डाळ पाणी. मालकाला भूक लागली ते म्हणला जेवाय वाढ. हिनं भाजी वाढली, हिनं फुरका हाणला शिंडीत तैट. माया ब्रह्म जगत सत्य जगत मिथ्य सगळा अजातवाद. आता तुम्हा सगळ्याला अनुभव आहे, मी एकटा सोडून. बरोबर आहे का नाही? हो म्हणा की, म्हणजे तुम्हाला सगळ्याला अनुभव आहे. भाजी कशी का होईना मालकीन जीव घालताना पुढे बसते का नाही, म्हणजे तुम्हाला तेवढंच बरं वाटावं. झाली समाधान तुमची देखील. आता ती बाई पुढे बसली, गजानन महाराज गपचूप तरी बसाव. त्याच्या डोळ्यातून अश्रू येत बसल्या बसल्या म्हणली माय भाजीत काही कमी जास्त, तुमच्या डोळ्यातून अश्रू. ते म्हणला प्रेम अश्रू आहेत, प्रेम अश्रू. ती म्हणली थोडी भाजी देऊ का, थोडी. जास्त प्रेम म्हणल्यास मसरवाटा गाठावं लागेल म्हणला. विठाला विठाला. तुम्ही हसा म्हणून नाही पटा म्हणून सांगतो, लक्ष देऊन ऐका. भाजी चांगली झाली तर चव लागते, नाव निघते. असे गुणीजन चांगले असले ते कीर्तन करा वाटतं. तुकाराम तुकाराम नाम घेता प्रयाण काळी देवी हिमान पाठविले. कलीच्या काळा माझे आठवण वर्तविले. मानव देह घेवणे निजधामा गेले. निळा म्हणे सकळ संत तो सवेले. जय जय सद्गुरु स्वामी जय जय आजी सद्गुरु स्वामी प्रदातार. अहो त्यांना मरणाची भीती नाही हो, जाऊ द्या. मी उगा युनोच सांगतोय, आपल्याला मरणाची भीती आहे. उद्धव बाबा एक बार येम मला न्यायला आला. कुणाला? खालचे झोपले काय पुन्हा, म्हणजे आम्ही गेलो मी तुमचं बरं झालं. आपल्या मुळावर लई लोक आहेत ना. आणि यमान मला सांगितलं गेज घे भरात लवकर उरका. मी दिसा इतका पण लय आगाव. मी यमाला विचारलं चहा घेता का कॉफी घेता का दूध घेता. कुणाला विचारलं? आता यम बी हुशार. यमानं मला सांगितलं कॉफी घेतो कॉफी. मी डोकं लढवलं. यमाला पिण्यासाठी कॉफी केली, पण त्याच्यात गुंगीचं औषध टाकलं. म्हणजे कॉफी पिल्याची यमाला चक्कर आली पाहिजे, यम झोपला पाहिजे. आता गुंगीचं औषध टाकलं, यमानं कॉफी पिली, यमाला चक्कर आली, यम झोपला. मी म्हणलं यम झोपला तोपर्यंत आपलं मरण बघाव. ते दप्तर घेतलं, फाईल घेतली, इचकिली तर पहिला नंबर माझा. मी म्हणलं यम झोपला तोपर्यंत पहिला नंबर काढावा, सगळ्याच्या खाली घालावा. म्हणजे सगळ्या गावानं तरी एकट्याच मरण. कुणाला मरा वाटतं? ज्ञानोबा सांगतात आगा मरणा बोलणं. कुणाला मरा वाटतंय? नंबर काढला, सगळ्याच्या खाली घातला. यमाची चक्कर गेली, गुंगी गेली, यम उठला. क्या बात हे गेजगे महाराज. यमाचा तिरस्कार करणारी लई महाराज पाहिले म्हणला, पण यमाचा आदर करणारा, पाहुणचार करणारा पहिलाच महाराज आहे. तुमचा पहिलाच नंबर होता, तुमच्यावर प्रसन्न झालो. मला वाटलं काय बदल करते काय. मी म्हणलं काय थोडा बदल करता का? काही नाही म्हणला, थोडा बदल करतो. तुमचा पहिला नंबर होता, आता खालून सुरुवात करतो म्हणला. टाळी वाजवा कळाला असलं तर. मरण चुकलं का? माझ्या हातानं मीच खाली घातलं होतं. आपल्याला मरणाची तरी भीती आहे, पण संत महात्म्याला मरण माझे मरून गेली, मजा केली अमर. मरणा हातून सुटली खाया, विचारी या निशय आपुले मरण. पाहिले मी डोळा, आम्हा हरीचा दासा काही भय नाही. निर्वाणी गोविंद जैसा केला. आम्हा भाई चिंता नाही धाक. आम्हा भाई चिंता. ताली वाजवा, ताली वाजवा. मरण काहे यक, जन्म मरण काहे यक. जन्म मरण इहलोकी परलोक, झाला इहलोकी परलोक. परलोक
टाळी 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 जोरात जोरात. वा वा. थांबा थांबा टाळ्या वाजवा. मृदांग जोर टाळ टाळ. मृदांग म्हणून आहे का हे टाळी वाजवा राव. मोकळं झालं. आम्हाला भीती नाही, आम्हाला भय नाही, आम्हाला चिंता नाही. चिंता नाही आम्हा वस्त्राया पोटाची, माऊली आमुची पांडुरंग झोपा. टाळी वाजवा. हरिमुखी गाता हरपली चिंता, त्याला हे मागुता जन्म घेणे घेणे रे घेणे रे. अर्ध्या पाऊण तासात इतकं बोल झालंय त्यालाही कळ ना का. उगा रात्रभर पाकडन काही नाही सापडलं, थोडे परी नाही रे. विठाला 10 मिनिट. अरे वा 10. मला चहा प्या म्हणले नाही तर 10 म्हणाली ती. म्हणजे काय हे विठाला विठाला. जाऊ द्या. आणि खरंच सांगतो, हा मंडप पाहिला, हे वातावरण पाहिलं, तुमचे चेहरे पाहून मला समाधान वाटलं. परमार्थ किती करता यात नवल नाही, तुम्ही प्रसन्न किती हात यात नवल. यांच्या टोप्यान हे शिस्त पाहिल्याबरोबर हाच खरा परमार्थ आहे. टाळी वाजवा. भीती वाटत नाही, भय वाटत नाही, चिंता वाटत नाही. का भय वाटत नाही, का भीती वाटत नाही, का चिंता वाटत नाही? थोडासा कथाभाग सांगतो, टाळी वाजून भजन करा. विठाला विठाला. माझ्या संत नामदेव महाराजाच्या घरी संत जनाबाई दासी म्हणून काम करायच्या. कुणाच्या घरी? वा. कुणाच्या? वा. नामदेव महाराजाच्या घरी 14 माणसं होती. किती होती?
14 नामदेवाचे घरे 14 जण स्मरे हरी काय सांगाव महाराज हृदय गोनाई दोघी सासू सुना हृदय गोनाई वाह आमच्या उद्धव भावानं 4 सांगितले किती राजाई गोनाई दामा नामा किती झाले किती 4 आता पुढचे 4 आहे का नारा इटा गोदा 4 आणि 4 बोला 8 आता पुढचे 4 आहे का लाडाई गोडाई यसाई साखराई 8 आणि 4 12 आता पुढचे 2 लिंबाई लेकी आऊ बाई बहिणी रे येडी पिशी झाली नाम याची रे लांब याची दामना बदा जाना बाप 12 आणि 2 किती झाले बोला 14 15वी आमची जनाबाई नामदेव महाराजाच्या इथे सेवा करायची आणि जुन्या काळात सेवा कराय भांडवल होतं त्याचं नाव होतं जात काय होतं जात खरं सांगा जात्याला काय असतं खुटा खुटा नाही खुंटा शंकर बुवा खुटा वेगळा खुंटा वेगळा विनोद नाही जाऊ द्या माझ्या आईसारख्या बहिणीसारख्या महिला मंडळी जात्याचा खुंटा हलवून बघाव का डायरेक्ट फिरवाव हलवून बघाव वा आणि डायरेक्ट जर फिरीला का 32 ला 32 राजीनामा विनोद नाही हलवून बघाव हलवून खुंटा करावा बळकट माझ्याकडे लक्ष द्या माझ्या जनाबाईनं खुंट्याला हात लावा खरं भजन देवाला सांगायची गरज न सांगता तुम्हाकडो येते अंतर इसवी स्वंभर परी हरती न लगे न सांगता कडे अंतरीचे गुज आता तुझी लाज देव चतुर चतुरा तो खरं भजन देवाला सांगायची गरज नाही जनाबाईने देवाला बोलवाव सुंदर माझे जाते गे फिरते पहोते ओव्या गाव सासू आणि सासरा जीवशिव दोन्ही खुंटे गे लावणी पाचे मी हे जुनं भजन सांगालो जुनं आता काल पुरा एका बाईने जात्यावर काय म्हणलं भगवान महाराज आंब्याचा ग रस कशाचा पाणी घालून केला नास मया ठकेला ग नवरा मिळाला गांजा खस गुरगुरगुर त्याच्या पुढची तर दुसरंच म्हणून लागली आंब्याच्या ग झाडाखाली बंधू माझा दारू काढी बाबू मी म्हणलं दिवशी का हात बटी कुण्या मेल्यानं केली चाडी ना आली पोलिसाची गाडी गुरगुर मी म्हणलं आता कोण चाडी करील सरकार मान्य दुकान झालंय कुठेही प्यान कुठेही लोळा विठाला विठाला आता ते जनाबाईचं भजन आहे रात्र न कळे आठव ना आठव दिनरजनी हाची लाहो लाग लाहो लाग
लावू लागला, छंद लागला, ध्यास लागला. कुणाचा कुणाचा कुणाचा? आंबेचा. कोणत्या कोणत्या? आषाढी बस बस झालं. फुटल फुटल. टाळी वाजवा टाळी. कोणत्या आंब्याचा छंद लागला? कोणत्या? आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची. पुंडलिक देवता एका जनार्दनी आंबा उभे. उदो बोला कायम झाला. तिचा छंद लागला, तिचा ध्यास. ऐका, माझ्या जनाबाईनं खुंट्याला हात लावा. देवानं पळत यावं आणि जनाबाईच्या पाठीमागं भजन म्हणावं. कुणाच्या? कुणाच्या? आणि जसं जनाबाई म्हणील तसंच गजानन महाराज जनाबाईनं पुढे म्हणावं. पंढरी हे माझे माहेर साजनी ववी या कांडणी गाऊ घे. जनाबाईनं असं म्हटलं, देवानं तसंच म्हणायचं. पंढरी हे माझे माहेर. जनाबाईनं पुढे म्हणावं. राही रखमाबाई सत्यभामा माता. देवानं तसंच म्हणायचं. राही रखमाबाई सत्यभामा. ते आमचे दाढीवाले त्याचं नाव काय ते? हा, दीपक दादा. खरं सांगा, देवानं जसं जनाबाई म्हणेल तसं पाठीमाग म्हणायचं. राही रखमाबाई सत्यभामा माता. कुणाची? कुणाची? खरं सांगा, तुम्ही तुमच्या बायकोला आई म्हणताल का? इमानदार ना. घरी जायचं दार वाजवायचं. तुम्ही इकून जायचं, तिकून तुमच्या मंडळी यायचं. तुम्ही म्हणायचं आई ए आई. त्या म्हणणार कीर्तन ऐकून पक्का पागल झाले बाई. अरे खरंच हो शंकर विनोद नाही आपलं हे. भगवान महाराज खरं सांगू का, ही नवीन लग्न झालेली गँग आहे ना, ही नवीन पोरं बायकोला पिल्लू म्हणाले. पिल्लू ए पिल्लू पिल्लू. मी म्हणलं मूर्खा, बायकोला पिल्लू म्हणाला लेकराला गाडो म्हणतोस का काय? विढाला विढाला. नाही खरं आहे का नाही? हो म्हणा की नाही, त्याला अनुभव आहे म्हणून म्हणालो मी. विनोद नाही, अतिशक्ती नाही हो. पिरतीची या बोला नाही पेच पाड आणि भलं तैसे गोड गोड करून घे. प्रेमाच्या नात्यात माणूस काय बोलल त्याला भान राहत राहत. एवढा मोठा गतीर भरता प्रभू साक्षी म्या बोलविल्या चाले हे शरीर. एवढा मोठा राही रखमाबाई सत्यभामा माता. जनाबाई म्हणली देवा काय फाता, टाइम होती आलाय. मंदिरात पुजारी आले असतील, ब्राह्मण आले असतील, बडवे आले असतील. माझ्याकडे लक्ष द्या. देवानं गडबडी दागिने तिथं ठेवली. कुठं?
माझ्या जनाबाईच्या इथं पितांबर तिथं ठेवला, शेला तिथं ठेवला आणि गडबडीत जनाबाईची वाकळ खांद्यावर घेतली. काय घेतली? आपल्याकडे वाकळ म्हणतात का गोधड? हा, काही ठिकाणी बदग. मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, एका ताईला म्हणलं ताई अंगावर घ्यायला काय आहे का? ती बाई म्हणली बदग देऊ का? बदग. मी म्हणलं बा हो बदग म्हणजे काय हानीतात का काय? मला नाही रे बा. त्या बाईनं अंगावर टाकल्यास कळालं ह्या गोधडीला बदग म्हणते. ती गोदड आत्राय नरम, आत्राय नरम, पांघराय गरम, बांधून ठेवली तर भरम, चोरून नेणारचं करम. अशी गोदड खांद्यावर वाकड. उभा कसा राहिला पंढरीचा विठ्ठल कोणी पाहिला, पंढरीचा विठ्ठल कोणी पाहिला. उभा कसा भगवान परमात्मा इथेवर उभा. 2-4 पुजारी आले. सुबन दादा लांबूनच बघितलं, म्हणले मंदिरात देऊन आहे भूत आहे भूत. एकही पुढं जायना. उद्धव महाराज पुकार केली, ऐका ऐका, स्वयंपाक तयार आहे. कीर्तन लांबलंय. सर्वांना सूचित करण्यात येत आहे की देवाचे दागिने चोरीला गेले हो. देवाचा शेला चोरीला गेला हो. देवाचा पितांबर चोरीला गेला हो. असं काही बाहेर बसले होते तंबाखूला चोरा लागली. ते बाहेर बसल्या बसल्या म्हणू लागले श्रीकृष्ण म्हणे अर्जुना लावा तंबाखूला चुना, तो माझा भक्त जुना दानावा. बाहेर बसल्या बसल्या म्हणलं लागले सकाता द्या. दुसरा म्हणला का भिकाता द्या. कुणा हल्ले असतील देवाचे दागिने. एक म्हणला महाराज लोकांचं काय कराय, काकत भोपळा देश मोकळा. नानाबा तुकाराम संध्याकाळी गुलाबजाम. महाराज लोकांची मजा आहे म्हणला. नक्की जनाबाईनं हल्ले असतील. पाठ पाठ आले. लक्ष देऊन ऐका. माझ्या जनाबाईच्या इथं शेला सापडला, पितांबर सापडला, दागिने सापडले. चांगला माणूस जर चुकीस सापडला, नालायक माणसं आपल्या जिभीचं पारणं फिरल्याशिवाय राहत नाही. म्हणून चांगल्या माणसानं 2 गोष्टी सांभाळा. महेश दादा किती किती कोणत्या कोणत्या? तंबाखू चुना, त्याचं वागणं निक्का असा दादा, आणि त्याचं भजन पक्का असा. जोऱ्यात टाळी वाजवा, जोऱ्यात भजन. ऐका, वागाय निक्का, वागाय निक्का, भजनात पक्का, तो देवाचा सक्का, देवाचा सक्का. वागाय लुच्चा, पुढचा आहे का? वागाय लुच्चा, लुच्चा कळा की भजनात कच्चा, तो यमाचा सक्का भाचा, सक्का भाचा. देवाला मुंगीच्या पायातलं कळत नाही, आपलं कळत नाही का? माझ्या जनाबावर चोरीचा आळा आला. लक्ष देऊन ऐका. हाताला धरलं, सुळावर द्यायचं ठरलं. असं म्हणी जा थोडं. हाताला धरलं, सुळावर द्यायचं ठरलं. माझ्या जनाबाईने विचार केला. आयुष्यभर त्याची सेवा केली आहे. 50 वर्ष पूर्ण होत आले तुम्हाला. याची सेवा करून सुळावर जावं लागतंय. ह्या देवाला देव कुणी म्हणणार नाही. काय निश्चय असेल, निश्चयाची तुका म्हणे त्याची. काय भीती आहे महाराज? तुका म्हणे खरी सेवा. भय काय? त्याच्या डोक्यावरचा पदर काढला. कुण? माझ्या जनाबाईनं कमराला खोचला. आणि जनाबाई देवाला बोलू लागली. डोईचा पदर आला खांदावरी, आला खांदावरी, बल्ला बाजारी जाई नवे, बल्ला बाजारी जाई नवे, बल्ला बाजारी जाई नवे, बल्ला बाजारी जाई नवे. अभंग झाला तुझा दरबार, कुंभ झाला तुझा दरबार, आणि तारीख झाला तुझा दरबार, कुंभ झाला तुझा वा. अरे इथे मूळ माईच्या का
पारट्या तुझी राड रंडकी झाली हे तुझे गेले मडे तुला पाहुनी काळ लढे उभी राहो नि अंगणी शिव्या देती दाशी जनी अरे अरे इथ्या मूळ माईच्या तुझी कुणाची कुणाची त्याची मुर्दा का त्याला 16,108 म्हणत तुझे गेले देव थरथर कापू लागला कोण बोला बोला कोण काय शिवेत ताकद आहे व शंकर महाराज थरथर पाषाणाची मूर्ती थरथरा कापली ऐकून जनीची वाणी सुळाचे ते झाले झाले नाही का ज्या सुळावर माझ्या जनाबाईला द्यायचे त्या सुळाचं काय झालं बोला काय झालं पाणी आता उत्तर द्या माझ्या जनाबाईला सुळावर देताना भीती वाटली का लवकर बोला भय वाटला का लवकर बोला चिंता वाटली का कारण काय भीती वाटली बोला भय वाटलं चिंता वाटली कारण घडली या सेवा कुणाची समर्थाची सेवेला किंमत आहे आता माझ्या महिला मंडळी शारदीय नवरात्र उत्सव चालू आहे काही महिला मंडळीनं खडी साखर उपवास धरलाय कशावर खडी साखर काही नुसत्या उभा राहतात असं काही खात नाहीत पेत नाहीत बोलत नाहीत फक्त चहा सासूकट बघत बघत पित्यात मी त्याला सोडून सांगा मला शिवाय देत्या जाता विनोद नाही एक वाक्य बोलू माझ्या आईसारख्यात बरं काय राग आला तर मला दक्षिणा देऊन जा शिवाय देत जाऊ नका तुम्ही इमानदारीनं तुमच्या सासऱ्याची सेवा करा दुर्गा माता तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार देवासाठी लई लांब जायचं नाही जवळच तुझं आहे परंतु सकल तीर्थाची माय बाप केवळ बस तेने न जावे इमानदारीनं माय बापाची सेवा करा दुर्गा माता आपल्याला कृपा केल्याशिवाय राहणार ताकद आहे ताकद आई वडिलांच्या सेवेसाठी पुंडलिकाच्या भेटी प्रब्रह्म आले का आले कशी रे विठ्ठल जोडली पुंडलिका माता पित्याची सेवा करोनी विठ्ठल आणि लानी जसका कशी रे विठ्ठल जोडली पुंडलिका म्हणून आज पुंडलिकाचं नाव घेतल्याशिवाय आपण जेवण करीत आता जर जेवाय बसले तर आधी पुंडली म्हणा की त्याचं नाव घेतल्याशिवाय जेवण नाही आई बापाची सेवा केली या विठाला विठाला सेवेला किंमत आहे तुम्ही देशाची करा तरुण मंडळी तुम्ही राष्ट्राची करा गोमातेची करा धर्माची करा मायबापाची करा साधू संताची करा भाग्यवान आहात तुम्ही ओतूरगाव इथं जवळ आहे बाबाजी चैतन्य जगद्गुरु तुकोबारायचे गुरु त्यांच्या भूमीतले तुम्ही माणसं आहात भाग्यवान आहात पुण्यजिल्हा जवळच आहे सगळं तुम्ही जवळ आहे थोडक्यात बोलतो शिवेला किंमत आहे आता आमचे भगवान महाराज तुम्ही सेवा किती किंमत आहे तुम्हाला किंमत सांगतोय किंमत मृदंग्याची बायको मृदंग्याची बायको
मृदंगी. त्याला तर म्हणलं थाप कुंकून टाका, म्हणलं धमाकून ठोका. किंमत आहे. आमच्या माईकवाल्याला, माईकवाल्याची बायको मायकीन मायकीन मायकीन. त्याला तर म्हणलं ताई आवाज कसा सोडा, म्हणलं सगळ्यात मोकळा सोडा. किंमत आहे, किंमत आहे हो. डॉक्टराची बायको, डॉक्टराची बायको बोला की. डॉक्टरीन. कंडक्टरची बायको कंडक्टरीन. सरपंचाची बायको सरपंचीन. वकिलाची बायको वकिलीन. पेताड्याची बायको म्हणा की पेताडीन. वाईटाला कोणीच किंमत देत नाही आणि चांगल्याच्या लोक पाया पडल्याशिवाय राहत नाही, पाया पडल्याशिवाय. म्हणून ज्याच्या गळ्यात माळ नसेल त्यानं पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला. पवित्र अंतःकरणाला परमार्थ करा. सद्गुरू बाबाजी महाराज चैतन्य त्यांची शपथ घेऊन सांगतो, आपला उद्धार धरल्याशिवाय राहणार नाही. उद्धार सेवेला किंमत आहे. घडली या सेवा कुणाची? समर्थाची. आता समर्थ कुणाला म्हणा? म्या बनविल्या येणो बोले, म्या चालविल्या श्रेय चाले, म्या हालविल्या प्राण वाहने. दर 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 माझ होटला कडे काना बापोडी रे शिव नाम शिंदोला भोके. समर्थाचे घरी सकाळ, समर्थाचे पंगती भोजने, तळिलिया वळिलिया एकची पक्वाने. असा समर्थ घडलिया सेवा समर्थाची. मग तू खबर आहे म्हणतात, ए म्हणा आता भूक लागली, आता तू एक काम कर. आता माझे मन शंकर महाराज फाउंडेशन सगळं गेले पण आवाज पक्का टाळी वाजवा. तो खबर आहे मनाला विनंती करतात, हे मना एक काम कर, त्याची सेवा घडली. आता माझे मनी धरावा निर्धार. मनाला प्रार्थना करावी, मनाला ताडण करा, मनाला विनंती कराव. काय काय करी तो या मना, काय काय करी तो या मना, परीना ऐकेनारा. आता कुठे धावी? एक तत्व नाम दृढ धरी, मना एक करी. जाऊ द्या मनाजी पाटील देहे गावीचा, विश्वास धरू नका, घात करील नेमाचा पाडील फाशी. आलो रायाचा जोशी होरा,
जाऊ द्या म्हणून मन ताब्यात असावं. तुकोबाराय म्हणतात आता माझे मनी धरावा, माझ्याकडे बघा, धरावा निर्धार कसा असावा. एवढा दृष्टांत सांगतो. सेवा समाप्त. सरळ बसून टाळी बाजून भजन करा. विठाला विठाला निर्धार कसा असावा लक्ष द्या. राज्यात छत्रपती संभाजी महाराजांसारखा. माझ्या संभाजी राजाला औरंगजेबानं पकडलं. कुणं पकडलं? कुणं? बोल संभाजी. स्वतःचा धर्म सोडणार, कंबरण पत्करणार. राज्यात संभाजीने सांगितलं ये भेणारी अवलाद नाही, चल हात. औरंगजेबानं विचार केला, दिशा इतकं आहे पण जातवान आहे. तुम्हाला जातवानं खैर भांड कळते ना? जातवानं खैर भांड तुम्हाला अनुभव घ्यायचा आहे ना? आपल्या देशी गाईला वासरू सोडू नका. आपली गावठी गाय तांब्या घेऊन डायरेक्ट दूध काढायला जायचं. एका लातत मालक एकीकडं आणि 32ला 32 राजीनामा. ह्याला जातवान म्हणायचं. काय म्हणायचं? जातवान. खैर भांड ते जर्सी. ती गाय जर आळडीत वाटते घरात कोणतरी मिळलंय इमानदार ना, त्या गाईला तुम्ही प्या आणि दूध काढून घ्या. ती गाय उभा राहिल्या मध्ये हालू नये, चालू नये, सैरा वैरा काही. ह्याला म्हणायचे खैर भांड. पकडा. माझ्या संभाजीराजाला पकडलं. लक्ष देऊन ऐका. धर्म सोडणार का? संभाजीराजे सांगू लागले, जरी स्वधर्म लोपला सर्व सुखाचा थारा मोडला, का दीपास विहरपला प्रकाशू जाई. संभाजीराजाने सांगितलं, अरे ऐक, लाईट गेली, अंधार पडेल, धर्म बुडाला, या जगातलं सुख नाही होईल. चला हात. पकडा. पकडलं. अंगावर उकळतं पाणी टाकलं. कुणाच्या? बोला की. उकळतं पाणी राजाच्या अंगावर. बोट तुटेल इतकं उकळतं पाणी. अंगावरला चमडा काढला. कुणाच्या? राजाच्या. चमडा काढला. 42 दिवस पूर्ण झाली. राज्य मरत नव्हते. थाड थाड शरीर करीत होतं. ऐका गिडी. सळया तापल्या आणि राजाच्या डोळ्यात खुपशिल्या. ठासकन माझ्या राजाचे दोन्ही बुबळ बाहेर पडले, पण माझ्या राजानं धर्म नाही सोडला. एक वाक्य बोलतो, संभाजीराजानं धर्म नाही सोडला म्हणून आपला धर्म मंडप उभा आहे. माझ्या संभाजीराजानं धर्म नाही सोडला म्हणून आज आमची देवी सुरक्षित आहे आणि आपल्याला नवरात्राचा उत्सव साजरा करता येतो. माझ्या संभाजीराजानं धर्म नाही सोडला म्हणून आमच्या गळ्यात माळ आहे, दारात तुळस आहे, माता माऊलीच्या कपाळाला कुंकू आहे. अरे ज्या दिवशी धर्मासाठी देह बलिदान केला ना, त्या दिवशी पदवी मिळाली. या जोरात मला पाठीमाग माझ्या सगळ्यांना म्हणायचं आहे. सगळ्यांना जोरात म्हणायचे. जोऱ्यात. धर्मवीर संभाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की सद्गुरु बाबाजी चैतन्य महाराज की ज्या दिवशी धर्मासाठी देह बलिदान केला ना, त्या दिवशी पदवी मिळाली. धर्मवीर संभाजी महाराज की जय. शेपटी जोडली नाही. धर्मासाठी देह बलिदान असा निर्धार आता माझे मनी धरावा. चिंतनी अंतर चिंतने चिंतने तद्रुपता काळ सारावा चिंतने काळ एकांतवासी गंगा स्नाने. बस काय नो हे केले. तयाच्या चिंतने निर्शेल, तयाच्या चिंतने तरतील. बस चिंतने अंतर न पडावा. फायदा येते नाही झाली. कोणाची मिरास आल्या याच का सुकृपी शेशी. दिन असो, दुबळा असो, गरीब असो, भिकारी असो, मूड पापी जैसे तैसे उत्तरी काशे. पुंडलिक रायानं सांगितलं,
उंच नीच काही तुकोबा आहे म्हणतात नेने भगवंत तिष्ठ भाव भक्ती देखो देखो निया देखो झोपा म्हणून महाराज शेवटच्या चरणात सांगतात तो कमने तनिक नाही परी चांगली नादाची दिसली नाही नारायणगाव जवळच आहे ना नाही 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 कालचा तुम्ही सप्ताह केला ना आमचे हरिभक्तीप्रायण वारकरी भूषण माऊली महाराज कदम त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला पाहून एवढी छाती भरून आली महाराज परमार्थाला ऐका आतुर झालेलं गाव हे ओतूर आहे महाराज ओतूर आहे काय सप्ताह झाला काय आनंद वाटला धन्यवाद देतो तो कामनी येथे नाही तुझे बरी सकाळाशी येथे यारे यारे खटनट यावे यशागणी का ती सत्य लोका माझ्याकडे लक्ष द्या सुमन दादा माझ्याकडे लक्ष द्या तुका म्हणे येते आता पाठ बदलू तुका म्हणे येते पंढरपुरात चला नाही तुझे तुम्ही कोणत्याही देवाला जा शिर्डीला जा बालाजीला जा कुठेही जा तुम्हाला पायाचं दर्शन घेता येते का लांबून बोला की हा लांबून जगात असा एकच देव आहे तो माझा पंढरीचा पांडुरंग त्याला पुढचं वाक्य आहे का जगात असा एकच देव आहे माझा पंढरीचा पांडुरंग त्याला शिवता येतंय त्याला आलिंगन देता येतंय त्याचे पायी घाला मिठी त्याचे पायी घाला मिठी बोलणे घे जग हवा एकासाठी खांदावा आहे आपल्या तुका बरं आहे म्हणतात तुका म्हणे तेथे येथे नाही तुझे परी ऐका असा एकच देवा म्हणून आता माझी मनी धारावा निर्धार चिंतने अंतर न पडावा यथामध्ये धावत्या जगात अभंगाचा भावार्थ झालाय आल्या आल्या काही माणसं अशी माझ्याकडे रागराग बघू लागली मी म्हणलं बा भो हानी देत का काय म्हटलं खरंच सांगतो महाराज खरंच तुम्ही आमचं पाहिलं नाही तुम्हाला आम्ही फिरल्याला दिसतो आम्ही वरून कडक खाईत आतलंही अवघड आहे प्रवास इतका सोपा नसतो ऐका पाचीपैकी आम्ही प्रवास करणारे मेलेले आहात तुमची भेट झाली तेव्हाच आम्ही जिवंत आहात म्हणाय टाळी वाजवा म्हणून तुमचे चेहरे पाहून मला प्रसन्न वाटलं थोडा उशीर झाला होईल थोडा त्रास पण गुण हमखास म्हणून ऐका एखादा शब्द चुकीचा गेला असेल माफ करा करविली तशी केली कट कट वाघोडे कानीत देव जाणे काय सांगाव महाराज झोपा टाळी वाजवा टाळी आणि गुणीजन मंडळी बी इतके हुशार आहेत महाराज 2च मिनिटात 4 उर केली त्याने टाळी वाजवा 2च मिनिटात नाही तर काही भजनाला काही घेणं नसते महाराज कवा काही ना सारे गप्प बसा नाही पण आनंद वाटला जोऱ्यात टाळी वाजवा आनंद वाटला आणि एक वाक्य बोलतो झालेली सेवा झालेली सेवा
सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराज, जगद्गुरु तुकोबराया, सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानोबराया, सोपान काका महाराज, सद्गुरू जोग महाराज, आमच्या परभणी जिल्ह्याचं वैभव सद्गुरू मोतीराम महाराज, नामधारक सद्गुरू मारुतराव महाराज दस्तापूरकर यांच्या चरणी सेवा समर्पित करतो आणि एक वाक्य बोलतो, तुम्ही हात तरुण, तुम्हाला पाहून माझं मन आलं भरून. दरवर्षी हा सप्ताह असाच चांगला घ्या करून. पुढचं वाक्य आहे का, नक्की तुम्हाला बाबाजी महाराज आशीर्वाद देतील, वरून आशीर्वाद देतील. बस हातावर घ्या, हातावर घ्या. वा शूटिंगवाले तुम्हालाही धन्यवाद, त्याच्यासाठी टाळी वाजवा. हा म्हणजे चांगलं टाका आहे. तर त्याच्यावर जबाबदारी असते, नाही तर उगं दुसरं टाकते, रडू नको बाळा. काय सांगा, लय अवघड आहे हो. सरळ टाळीवरी, सरळ हातावर. हा असे ठेवा, चहा पिऊन येतो. महाराजांना हार घालण्यासाठी सचिन शंकर शिंदे, सन्माननीय अरुण डोंबरे मामा, सन्माननीय लक्ष्मण नथू शिंदे, सन्माननीय शेतकरी संघटनेचे स्वर्गीय लक्ष्मण शेठ यांचे पुतणे, सन्माननीय गणेश रामदास शिंदे, सन्माननीय साहिल गणेश खोकले, आदरणीय बाळासाहेब मारुती शिंदे सर, सन्माननीय किरण दिगंबर चौधरी. विठोबार खुमाई जय जय खुमाई हरि हरि विठोबार खुमाई जय जय बाल Bye.